ठीक आहे. तर देवाने मला एक वचन दिलेलं आहे. आपण प्रेषित कृत्य याचा 9वा अध्याय 4 ते 7 वचन वाचूया आपण. तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने शिवानी आपणाबरोबर बोलताना ऐकली की शौला शौला माझा छळ का करीतोस. तेव्हा तो म्हणाला, प्रभो तू कोण आहेस. त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करीतोस तोच मी आहे. तर उठ व नगरात जा, म्हणजे तू काय करायचे हे तुला सांगण्यात येईल. त्याच्याबरोबर जी माणसे जात होती ती स्तब्ध उभी राहिली. त्यांनी वाणी ऐकली खरी, पण त्यांच्या दृष्टीस कोणी पडले नाही. मग शौलाला जमिनीवरून उठवले. तेव्हा त्याने डोळे उघडले, तो त्याला काही दिसेना. तेव्हा त्यांनी त्याला हाती धरून दिमिश्कात नेले. तेथे तो 3 दिवस आंधळ्यासारखा झाला व त्यांनी काही अन्न पाणी घेतले नाही. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये काय सांगितलं, देवाची वाणी ऐकल्याने काय होणार आहे, बदल होणार आहे. प्रेज द लॉर्ड. बघा शेजारच्याला म्हणा, बदल होणार आहे. हालेलुया. कसा बदल झाला पाहिजे, पूर्ण बदल झाला पाहिजे. 5 मिनिटासाठी बदल नको आपल्या जीवनात. याचा बदल जो झालेला आहे, यांनी काय केलेला आहे, शौलाचा काय झालेला आहे, पौल झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हा काय करायचा, लोकांना काय करायचा, बायबल मध्ये काय असं सांगितलेलं आहे की हा लोकांना, जे प्रार्थना करणाऱ्या लोकांना तो काय करायचा, त्रास द्यायचा, छळ करायचा, मारायचा आणि जेलमध्ये सुद्धा त्यांना काय करायचं आहे, तो टाकत असे. प्रेज द लॉर्ड. जेलमध्ये सुद्धा तो काय करत असे, टाकत असे. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाची स्तुती असो, पण बायबल मध्ये असं सांगितलं की त्याच्या जीवनामध्ये काय झालेला आहे, बदल झालेला आहे. पण असा बदल झालेला आहे की शेवटी तो त्याचं मुंडकं सुद्धा काय झालेलं आहे, तोडलेलं आहे येशूसाठी. म्हणजे असं बायबल मध्ये त्याचा उल्लेख नाही. म्हणजे मला एक सांगायचंय, आपला बदल झाला पाहिजे. आजचा विषय म्हणा, बदल झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. काय झालं पाहिजे, शेजारच्याला सांगा, बदक नाही, हा बदल झाला पाहिजे. काय झाला पाहिजे, बदक झाला पाहिजे. बदक का बदल, प्रेज द लॉर्ड. बदल झाला पाहिजे. हा पौल खूप सुंदररित्या तो तिथं वाढलेला आहे. बायबल मध्ये सांगितलं, कोणाची वाणी ऐकली, देवाची वाणी ऐकल्याने काय होणार आहे, बदल होणार आहे. देव वाणीद्वारे, फर्स्ट नंबर काय, देव वाणीद्वारे बोलतो, त्यानंतर वचनाद्वारे बोलणार आहे, आणि थर्ड नंबर जे आहे ते कोणाद्वारे बोलणार आहे, सेवकाद्वारे बोलणार आहे. या 3 गोष्टीद्वारे जर तुमचा आणि माझा बदल होत नसेल तर तुम्ही आणि मी देवाचे निवडलेले लोक नाहीये. फर्स्ट नंबर काय सांगितलेला आहे, देवाची काय करायची आहे, वाणीद्वारे, देव वाणीद्वारे काय होणार आहे, बोलणार आहे. या शौलाला परमेश्वर कशाद्वारे बोललेला आहे, तिथं काय सांगितलं, बोला ना. वाणी ऐकली. प्रेज द लॉर्ड. आपण बिगर वाणीतच निघतो, बिगर आवाजातच निघतो. देव माझ्या संगती बोला. कधी कधी शैतान पण बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त डोंगरावर गेलेला आहे, डोंगरावर गेल्याच्या संगती खोट बोललेला आहे, शैतान बोललेला आहे. पण शैतानाला तुम्हाला मला काय करायचं आहे, ओळखायचं आहे. आणि कसं हरवायचं आहे, वचनाद्वारे हरवायचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, शैतान पण चमत्कार करतो. पण तुम्ही आणि मी कशामध्ये स्थिर पाहिजे, बोला ना. बोला ना, कशामध्ये आपण स्थिर पाहिजे, वचनामध्ये स्थिर पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आज सगळ्यात महत्वाचं, तुमच्याकडे माझ्याकडे वचन आहे, तुमच्याकडे माझ्याकडे प्रार्थना आहे, तुमच्याकडे माझ्याकडे सर्व काय आहे. पण जर तुमच्यात आणि माझ्यात बदल नसेल तर तुमचं आणि माझं जीवन व्यर्थ आहे. हालेलुया. बोला ना, बदलणे काय नाही. आणि मग आपला बदल पाहून लोक बदलणार आहे. तुम्ही आणि मी देवाचे अभिषिक्त लोक आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये सांगितलं, मोशे ज्या वेळेस डोंगरावरून यायचा, डोंगरावरून खाली यायचा, तर लोक त्याचा बदल पाहिजे. त्याच्याकडे काय पाहिजे, तेज पाहिजे. आपला चेहरा बघा, तेज आहे का, आपला चेहरा काळवंडलाय. रात्र जागू आपण काय झालोय, म्हाताऱ्यासारखं झालोय. प्रेज द लॉर्ड. असा बदल पाहिजे का, जाऊ द्या, काळाचं काळा, गोराचं तर गोरा, काही असू द्या. पण तुमच्या आणि माझ्यामध्ये काय झाले पाहिजे, परमेश्वर आला पाहिजे, देव आला पाहिजे, देवाचं वचन आलं पाहिजे. तो ज्या वेळेस ते येत आहे त्यावेळेस काय होत आहे, बदल होत आहे.
हालेलुया. काय बदललं याच्यामध्ये? हा, याच्या शरीराचा पण बदल झाला आणि दुसरी गोष्ट कशाचा बदल झाला? हृदय परिवर्तन झालं. आणि त्यांनी कितीतरी मंडळ्या स्थापन केलेल्या. प्रेज द लॉर्ड. चमत्कारावर भर देत नाहीये तो. कशावर भर देतो? देवाच्या वचनावर. प्रेज द लॉर्ड. आपल्याकडे पाहून लोकांना राग नाही आला पाहिजे. आता कशाला तोंड दाखवलंय आणि सकाळी सकाळी लोक बोलतात असं पाहिजे का? फर्स्ट नंबर देवाची वाणी ऐकायची. मला लिहून घ्या तुम्ही वाटलंच तर. देवाची वाणी देव वाणीद्वारे बोलेल. मला देव वाणीद्वारे बोलेल. आणि सेकंड नंबर वचनाद्वारे बोलेल. कशाद्वारे? वचनाद्वारे बोलणार आहे. आणि थर्ड नंबर काय आहे? सेवकाद्वारे बोलेल. आणि तुम्ही काय करायचं? ऐकणे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? बदलणे. प्रेज द लॉर्ड. काय केलं पाहिजे? बदललं पाहिजे. पहिला अशक्त होतं, मग आता जाड झालं पाहिजे का? हा, काय झालं पाहिजे सांगा ना. कसा बदल झाला पाहिजे? तुम्ही पहिली एकदा छोटीशी प्रेयर करत होती, आता जास्त प्रेयर करायची. आता याच्यामध्ये कसा बदल झाला? पहिलं नुसतं प्रार्थनाच करीत होता, पण आता कोणची भाषा बोलू लागलेला आहे? अन्य भाषा बोलू लागलेला आहे. असा बदल झाला पाहिजे. नुसतं मग काय काही लोक बोलतात अन्य भाषा बोलतात आणि कशामध्ये जीवन जगत आहेत ना 90 मारणारे पास्टर भेटतील तुम्हाला कुठं कुठं. नाव पिली पण दारू पिऊन सिलीप. मग असा बदल पाहिजे का? प्रेज द लॉर्ड. आपल्या चर्चमध्ये खूप मी रागवतो लोकांवर, म्हणजे योग्यसाठी, योग्य गोष्टीसाठी. बरोबर. मला बदल पाहिजे तुमच्यामध्ये. जसा माझ्यामध्ये बदल आहे बघा. माझ्यामध्ये विचारून बघा, गावामध्ये जा, अजून विचारा. गावात काही चर्चेत आपले काही लोक कॉलरची ते सांगतील तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. मी काय होतो आणि आता काय झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी माझ्यासारखं तुम्ही बनलं पाहिजे. कोणासारखं? माझ्यासारखं. मी ज्यावेळेस मी तुमच्या डोक्यावर हात ठेवतो ना, हात ठेवून प्रार्थना करतो, साधारण हात नाहीये. माझ्यातला अभिषेक तुमच्यामध्ये ट्रान्सफर होत आहे. काय होत आहे? बदल होत आहे. काय होत आहे? बदल होत आहे. बदल. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये सांगितलं की पवित्र आत्मा जर तुमच्या आणि माझ्यामध्ये बदल झालेला असेल तर पवित्र आत्म्याने तुम्ही आणि मी कसे होणार आहे? परिपूर्ण होणार आहे. कोणत्या आत्म्याने परिपूर्ण होणार आहे? शैतानाच्या आत्म्याने, देवाच्या आत्म्याने तुम्ही आणि मी काय होणार आहे? परिपूर्ण होणार आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये सांगितलं हा व्यक्ती कशाने परिपूर्ण झालेला आहे? वाचा तुम्ही. हा, प्रेषित 9:8 वाचा. मग शौलाला जमिनीवरून उठविले, तेव्हा त्याने डोळे उघडले. तो त्याला काही 9:18 वाचा. तत्क्षणी त्याच्या डोळ्यावरून खपल्यासारखे काही पडले व त्याला दृष्टी आली आणि त्याने उठून बाप्तिस्मा घेतला. मग अन्न घेतल्यावर त्याला शक्ती आली. हा, प्रेज द लॉर्ड. काय घेतलं त्यांनी? बदल झालेला असेल तर काय घेणार? एक तर वाणीत कळणार बदल. आज जर तुमच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्ही देवाची वाणी ऐकणार आहे, तुम्ही देवाचं वचन ऐकणार आहे, तुम्ही सेवकाचं ऐकणार आहे, तुमच्यामध्ये बदल होणार आहे. याच्यामध्ये काय बदल झालेला आहे? की याने काय केलेलं आहे? देवाची त्यांनी काय ऐकलेलं आहे? वाणी ऐकलेली आहे. आज त्याला कळलं की माझ्या संगती कोण बोलत आहे? देव बोलत आहे. हालेलुया. देव बोलतो ना, देव बोलल्यानंतर बदल होत चालतो. चेंजेस होत चालत आहे. त्यांनी लगेच काय केलेलं आहे? त्यांनी काय केलं? बायबल मध्ये सांगितलं की बाप्तिस्मा घेतला. फर्स्ट नंबर बदल ज्या लोकांमध्ये होणार आहे ते लोक काय करणार आहे? बाप्तिस्मा घेणार आहे. सेकंड नंबर गोष्ट जी आहे, सेकंड नंबर म्हणजे प्रेषित 9:19 मध्ये काय सांगितलेलं आहे? मग अन्न घेतल्यावर त्याला शक्ती आली. हा, काय घेतलं? वाच ना 19. मग अन्न घेतल्यावर त्याला शक्ती आली. यानंतर तो दमिश्कातल्या शिष्यांबरोबर कोणाबरोबर राहणार आहे? जर तुमच्या आणि माझ्यामध्ये देवाचा आत्मा आलेला असेल, जर तुम्ही आणि मी देवाची वाणी ऐकून तुम्ही आपल्याला सगळ्यात महत्वाचं सेकंड नंबरची गोष्ट आहे, तर कोणाबरोबर राहायचं आहे? शिष्याबरोबर राहायचं आहे. कुठं राहायचं आहे? प्रेषितांबरोबर राहायचं. तो कोणात राहू लागला? प्रेषिताच्या डोक्याच्या वरती नाही गेला, तो त्यांच्या संगती राहिलेला आहे. तुमच्या आणि माझ्यामध्ये बदल झालेला असेल तर तुम्ही पाळकाबरोबर असणार आहे. पाळकाच्या वरती जाऊन डोक्यावर चढायचं नाहीये.
प्रेज द लॉर्ड. त्यांना शिकवायचं नाही. हालेलुया. त्यांना उद्धटवाणी बोलायचं नाहीये किंवा त्यांच्या विरुद्ध घरी पण बोलायचं नाही. हे बदल झालेला नाही. बदल झालेला व्यक्ती कुठं असणार आहे? देवाच्या लोकांबरोबर असणार आहे. जर तुम्ही आणि तुमच्या आणि माझ्यामध्ये बदल झालेला असेल, तो बदल झालेला व्यक्ती सगळ्यात महत्वाचं प्रेषितांच्या कुठं असणार आहे? सहवासामध्ये असणार. शिष्याबरोबर तिथं काय सांगितलं? शिष्याबरोबर काही दिवस राहिला आणि पुढे काय सांगितलं? आणि त्याने लागले सभास्थानामध्ये येशूविषयी घोषणा केली की प्रेषित 9:20 मध्ये काय सांगितलं? आणि त्याने लागले सभास्थानामध्ये येशूविषयी घोषणा केली की तू देवाचा पुत्र आहे. तेव्हा सर्व ऐकणारे विस्मित होऊन म्हणू लागले, हे नाव घेणाऱ्यांचा ज्याने यरूशलेमेत नाश केला तोच हा नव्हे काय? आणि त्यांना 9:20 मध्ये सांगितलं. 9:20 त्याने आणि पुढे काय सांगितलं? आणि त्याने लागले सभास्थानामध्ये येशूविषयी घोषणा केली की तो देवाचा पुत्र आहे. तेव्हा सर्व ऐकणारे विस्मित होऊन म्हणू लागले. काय सांगितलं? देवाचं वचन सांगितलेलं आहे. काय सांगितलं? बदल झालेले लोक काय सांगणार आहे? देवाचं वचन सांगणार आहे. देवाच्या गोष्टी सांगणार आहे. देवाने काय केलेलं आहे हे सांगणार आहे. आज तुमच्या माझ्यामध्ये बदल जर झालेला नसेल तर तुमच्याकडे माझ्याकडे वचन नसणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये काय सांगितलं? त्याच्यामध्ये बदल झाला म्हणून काय झालं? घोषणा केली. प्रेज द लॉर्ड. बदल होणाऱ्या लोकांमध्ये तुम्हाला माहिती आहे का? हा जेलमध्ये असताना वाचू आपण त्याच्यामध्ये त्याला देवासाठी जेलमध्ये टाकलं आणि जेलमध्ये टाकत असताना त्याने स्तुती आराधना केली. वाचूया आपण प्रेषिताच्या कृत्याचा 16वा अध्याय आणि 25 ते काही वचन वाचूया आपण. मध्यरात्रीच्या सुमारास पौलोसीला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदीवान त्याचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदीशाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. बदल झालेला व्यक्ती कशामध्ये दिसणार आहे? प्रार्थनेमध्ये दिसणार आहे. आराधनेमध्ये दिसणार आहे. प्रेज द लॉर्ड. चंबर चौकशीमध्ये दिसणार नाहीये. इतर गोष्टीमध्ये दिसणार आहे. ज्या व्यक्तीमध्ये बदल झालेला आहे त्या बदल झालेला व्यक्ती तुम्ही त्याला जेलमध्ये पण टाकलं, तुम्ही कुठं जरी टाकलं, त्याच्यामधून काय निघणार आहे? प्रार्थना निघणार आहे. त्याच्यामधून काय निघणार आहे? गाणं निघणार आहे. त्याच्यामधून काय निघणार आहे? आराधना निघणार आहे. जेलमध्ये जाऊन त्याने का गप्पा करीत बसले नाही एकमेकाच्या. ते म्हणला का काय? पौल आणि सिला. पौल म्हणला नाही, अरे तुझी बायको कुठे आहे? तुझा नवरा कुठे आहे? हे कसं आहे? ते कसं आहे? बदल झालेल्या व्यक्तीमधून काय दिसणार आहे? बदल झालेल्या व्यक्तीमधून आतून पण बदल दिसणार आहे आणि बाहेर पण बदल दिसणार आहे. आतून पण प्रार्थना दिसणार आहे, बाहेरून प्रार्थना दिसणार आहे. आतून पण तुम्ही पवित्रतेने पाहणार आहे, डोळ्यातून बाहेर देखील कसं पाहणार आहे? पवित्रतेने पाहणार आहे. त्याच्यामध्ये काय होणार आहे? बदल होऊन जाणार आहे. तो बदल कोण करणार आहे? देव करणार आहे. हालेलुया. हालेलुया. वरती मेकअप, आतून तसाच. पौलाचा मेकअप वरून तसाच होता का? नाही. सांगा ना काय झालं त्याच्यामध्ये? लोक त्याला घाबरत होते. अरे हा तोच मारणारा व्यक्ती आहे. अरे बाबा याच्याजवळ कशाला जायचं? अरे याच्याजवळ जायला नको, आपल्याला पण मारेल. पण नाही, त्याने काय दाखवलेला आहे? नाही, मी शिष्याबरोबर राहिलेला आहे. देवाच्या लोकांबरोबर राहिलेला आहे. कुठे राहिलेला? प्रार्थनेत राहिलेला आहे. कुठे राहिले? आराधनेमध्ये राहिलेला आहे. देवाच्या सामर्थ्यामध्ये वाढत गेलेला आहे. बदल झालेले व्यक्ती पाय दुखतात का तुमचे? सांगा ना, पाय दुखतात का? तुम्ही सिरियस बघितलं तर मला टेन्शन येतं. मला असं वाटतं तुम्हाला मी बोललेलं राग येतो का? नाही येत ना? हा येतो. काय येतो? पण काय करणार आहे? कोणाला सांगणार आहे? मला हालेलुया. जेलमध्ये इकडे बघा बरं का, आता खूप महत्वाचे. कुठे? सिस्टर लक्ष द्या. कुठे? शेजारच्या विचार. कुठे? जेलमध्ये. जायचं का मग जेलमध्ये? जेलमध्ये झालं नाही आवडत. फक्त नुसतं फक्त काय पाहिजे? नुसते सुख समाधान पाहिजे. तुम्ही आणि मी कुठेही असू द्या, काय दिसलं पाहिजे?
दिसला पाहिजे. ए नीट बस, नाही तर चढी बाजी चमचम विद्या ही गम गम. तर जलमध्ये असताना सुद्धा बदल दिसला. भांडे घासू नका. भाकरी तापू नका. किती लोक आहेत माझ्या बरोबर? असं गपचीत बघा शेजारच्याकडे. भांडे घासायला नाही सांगितले. पुरुष लोक पण लई भांडे घासतात, बाया पण भांडे घासतात. भांडे आता नवीन सिस्टीम आलेली. आता काय आलेली नवीन सिस्टीम? भाकरी तापायची. मला तेच येतं, मी काय करू? जेलमध्ये असलं तरी काय दिसला पाहिजे? बोला ना, ए बोला ना, काय दिसला पाहिजे? बदल दिसला पाहिजे. बदक नाही दिसलं पाहिजे, माकड नाही दिसलं पाहिजे, कुत्रा नाही दिसलं पाहिजे, डुक्कर नाही दिसलं पाहिजे. काय दिसलं पाहिजे? एक मेंढरू दिसलं पाहिजे. बदल झालेला व्यक्ती काय दिसलं पाहिजे? चला माझ्याकडे हात करा. बदल झालेले व्यक्ती मेंढरू दिसलं पाहिजे. काय दिसलं पाहिजे? मेंढरू दिसलं पाहिजे. कुठं दिसलं पाहिजे? सगळीकडे मेंढरू दिसलं पाहिजे. मला तुम्हाला मेंढरू बनवायचं. बदल झालेला व्यक्ती आता येत आहे, त्याच्यावर बोलता येत नाही. बदल झालेला व्यक्ती हे करणार नाहीये. बदल झालेला व्यक्ती प्रार्थना करतो, त्याने पोट नाही भरतो. पाठ नाही. हे बदल झालेला व्यक्ती असा असतो का? पूर्ण चेंज करा. पूर्ण बदल झालेला व्यक्ती पूर्ण चेंज असतो. तो वाईट पाहणार नाही, वाईट ऐकणार नाही, चायला मायला पण मानणार नाही. प्रार्थना करणारे लोकच लय जोराटी ओरडते, चायला मायला अजून काय म्हणतात, काय म्हणते. असं पाहिजे का? चायला मायला म्हणायचं का? काय बदल करणारा व्यक्ती जेलमध्ये काय करू लागलेला आहे? आराधना करू लागलेला आहे. बायबल मध्ये सांगितलेलं आहे, जेलमध्ये जेलची काय तुटलेलं आहे? बंधनं तुटलेली आहे. तुमच्या आणि माझ्या बदलामुळे एखाद्याच्या जीवनातले बंधनं तुटले पाहिजे. तुमच्या आणि माझ्या बदलामुळे एखाद्याच्या जीवनामधले चांगले दरवाजे खोलले पाहिजे. तुमच्या आणि माझ्या बदलल्यामुळे एखाद्याच्या जीवनाचं वाटोळं झालेलं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? चांगलं झालं पाहिजे. आता समजा मी इथं प्रार्थना करतोय, बाहेर जाऊन 90 मारत बसलो तर काय बदल होणार लोकांमध्ये? तुमचा बदल इथं पण दिसला पाहिजे, तुमचा बदल बाहेर पण दिसला पाहिजे. तुम्ही इथं हालेलुया, इथं आलेलं बाहेर चाव खातात. असं पाहिजे का? इथं पण हालेलुया, बाहेर पण हालेलुया. तो काय करतो? इथं पण हालेलुया, रस्त्यावर पण हालेलुया, जेलमध्ये पण हालेलुया. अनेक ठिकाणी तो काय करत आहे? आराधना करत आहे. तुम्हाला माहित आहे का? जेलमध्ये असताना आराधना केली जेलमध्ये, तर जेलच्या बंदी नायकाचं तारण झालेलं आहे. कशामुळे झालं? काय झालं? बोला ना, शेजारच्याकडे कशामुळे झालं? मग आजपासून माकड जाळे करायचे ना बाबा, असे येडे जाळे करायचे नाही. काय झालं पाहिजे? हा, डुकरवाणी वागायचं डुकराची सवय काय? मी कोणाला दोष नाही देत, पण तुमच्यामध्ये बदल झाला असेल तर बंदी नायकाचं तारण झालं पाहिजे. तुमच्या आणि माझ्यामुळे एखादा नरकाला गेला नाही पाहिजे. आपण जायचं, तू पण चल बाबा नरकामध्ये. आपली गपचित ठेवायची आणि त्याला सांगायची ना, बोलायचं, चल मी पण जातो तू पण जातो. काय काय मी खातो तू काय? काय आहे? मी एवढा स्ट्रिक्ट का राहतोय की मला देवाच्या राज्यात जायचंय. मला कुठं जायचंय? मला देवाच्या राज्यात जायचंय. हे माणसाने काय दिलेलं आहे? त्यांचा जीव दिलेला आहे. एक याला पाऊलाला कितीतरी संकटामधून काय झालेलं आहे? जावं लागलेलं आहे. पहिल्या करीत 11 मध्ये सांगितलेलं आहे, कितीतरी त्याचा छळ झालेला आहे, कितीतरी त्याला त्रास झालेला आहे. वाचू आपण त्याच्यामध्ये. कोणाला सापडलं तर मला पण सांगा.
हे तुमच्या अभ्यासासाठी करतो मी असं हे. दुसरे करीत 11. काय झालं पौलाला बघा ना. खूप 11 मध्ये वाचा. 11 मला असं वाटतं 23 पासून वाचा. मोठ्याने ते वाचा. अब्रामाचे संतान आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे. हे मी वेटगळासारखे बोलतो. श्रम करण्यात, कैद सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे व पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे मी अधिक आहे. काय पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडलेला आहे. बदल झालेला व्यक्ती काय करत आहे? सहन करत आहे. काय सहन केलं त्यांनी? तुम्हाला मला एखादी गोष्ट सहन होत नाही आपल्याला. काय बदल आहे आपल्यामध्ये? हा, सहन होत नाही. चर्चचे लोक आपल्याला बोलले एकमेकाला, आपण वेगळा अर्थ काढून आपण त्याला भांडत बसतो. काय बदल आहे आपल्यामध्ये? प्रेज द लॉर्ड. काय केलं त्यांनी? पुष्कळ वेळा काय केलेलं आहे? किती वचनामध्ये सांगितलं? 23 मध्ये सांगितलं. त्याने खूप श्रम केलेले आहे. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे? काय सोसण्यामध्ये 1 नंबर आहे. कशामध्ये? कैदेमध्ये राहून, तो जेलमध्ये राहून आराधना करतोय. हालेलुया. तुमच्यात माझ्यात बदल असेल तर आपल्याला काय गरज आहे? सहन करायचं. काय करायचं आपल्याला? सहन करायचं. चेंजेस पाहिजे ना आपल्यामध्ये. बदल नसेल ना तुमच्यामध्ये काय उपयोग नाही. प्रार्थना करायची, लफडे करायचे, प्रार्थना करायची, वाईट वागायचं, प्रार्थना करायची, चोऱ्या करायच्या, प्रार्थना करायची, आराधना करायची, ढोंगेपणा करायचा. म्हणून येशू ख्रिस्त त्या शास्त्रीय परुष लोकांना काय म्हणला? रे शास्त्रीय परुषच्या ढोंग्यांनो केवढी दुर्दशा होणार आहे. तुम्ही आणि मी काय शास्त्रीय परुषीची औलाद आहे का? सांगा ना. तुम्ही आणि माझ्यामध्ये जर ढोंगपणा असेल, तुमच्या माझ्यामध्ये वाईटपणा असेल, तुमच्या माझ्यामध्ये चुकीच्या गोष्टी असेल, बदल झाला नाही. तुम्ही मी शास्त्री परुष आहे. मग शास्त्री का तुम्ही? परुषी का तुम्ही? बोला शेजारच्यांना, शास्त्री आहे का? शास्त्राचे गुण आहे का? मी लय प्रार्थना करतो, मी लय आराधना करतो. तुझ्यासारखा ढोंगी कोणी येशू म्हणतोय. येशू काय म्हणतो? अरे शास्त्रीय पुरुषा ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होतात. एक माणूस मिळवायसाठी, त्याचा दशमांश मिळवायसाठी. काय त्याच्यामध्ये सांगितलं ना बायबलमध्ये? हा, त्याला तुम्ही नरकपुत्र बनवता. तुमच्यासारखंच बनवता. आपल्यासारखं नरकपुत्र बनायचं काय? हा, आपण चुकीचं वागायचं, त्याला पण काय करून ठेवायचं? या लोकांमध्ये बदल नाही. ते शास्त्री पुरुष आहे. कोणते लोक आहेत? सुधारायचं आपल्याला. मी तुम्हाला सांगतो, कधी कधी मी तर क्लिअरच आहे. मी आजही मेलो तरी मी देवाच्या राज्यात जाईल. प्रेज द लॉर्ड. कधीही मेलो तरी देवाच्या राज्यात जाईल. मी मरणाचं म्हणलं भीती वाटत ना. दम लागायला लागला, बीपी वाढला, शुगर गेला डॉक्टरकडे. कोणाला भीती वाटते? ज्याच्यात चूक आहे, जे बदल नाहीये, त्याला काय वाटते? भीती वाटते. पौल काय करत आहे? बेशुमार त्यांनी काय बायबल मध्ये सांगितलेलं, त्यांनी बेशुमार काय खाल्लेलं आहे? फटके खाल्लेले आहे. किती सुमार? सुमार आहे का त्याला? तुम्हाला मला आहे का सुमार? जा मग कुंभारकड, तिथून घ्या शिकून. काय पाहिजे? सुमार पाहिजे. सुमार. ते सुमार म्हणतात ना, सुमारच म्हणतात का? तुम्हाला मला काय पाहिजे? सुमार पाहिजे. त्यांनी काय केलं? बेशुमार काय खाल्लेले आहे? फटके खाल्लेले आहे. फटके खाताना देखील बदल आहे त्याच्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. सहन करायचं शिका. फटके खाल्ले, त्याच्यानंतर मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे मी अधिक आहे. असं पाहिजे काहीतरी. हा, काय पाहिजे? काहीतरी चेंजेस पाहिजे. तुम्हाला माझं पण सॅक्रिफाय माहिती. मी पण काय असंच आलेलो नाही इथं. मी असंच उभा राहिलेलो नाही. माझं खूप सॅक्रिफाय आहे, खूप माझे बलिदान आहे. मी सांगत नाही तुम्हाला, उपाशी राहिलेलो आहे मी. बदल पाहिजे ना आपल्यामध्ये. काय पाहिजे? फटके खाल्लेले आहेत मी. तुम्हाला माहिती आहे का, आजारी पडलं मी. आता पण माझ्या शरीरामध्ये तुम्हाला सांगतो कितीतरी ठिकाणी माझा त्रास आहे. पण काय? बदल पाहिजे आपल्यामध्ये. काय? सॅक्रिफाय पाहिजे, बलिदान पाहिजे. तुमच्या माझ्यामध्ये काय बलिदान आहे?
मला कुठं कुठं दुखत आहे, काय काय त्रास होतो, मी कोणाला सांगत नाही. प्रेज द लॉर्ड. इकडे लक्ष द्या, ते येऊन बसणारच आहेत. आपल्यामध्ये काय पाहिजे? बलिदान पाहिजे, बदल पाहिजे, बदल. प्रेज द लॉर्ड. काय पाहिजे? बलिदान पाहिजे. बलिदान. काय बलिदान देतात तुम्ही? 11 वाजता चर्चला तुम्ही म्हणतात बलिदान माझं लय मोठं. आज आपल्या चर्चचे लोकांना टाळी वाजवा, सगळे लवकर आले. तुम्ही माझ्यासारखं व्हायला पाहिजे. 11:01 वाचा पहिले करीन 11:01. जसं मी ख्रिस्ताचं अनुकरण करणार आहे तसे तुम्ही माझे अनुकरण करणार. मला मोठं व्हायचं नाही, मी चमत्कार करत नाही, मी कार्य करत नाही, मी माझ्या डोक्यावर काड्याने वावळणार. सगळं कोण करत आहे? माझा वापर केला, फक्त एवढंच बोला. हालेलुया. काय म्हटलं? जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणार आहे तसे तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. आपलं अनुकरण केलं पाहिजे लोकांनी. केलं पाहिजे ना? केलं पाहिजे का नाही? कशाचं अनुकरण केलं पाहिजे? ख्रिस्ताचं. तुमच्यामधून लोकांनी अनुकरण केलं पाहिजे. तुमच्या माझं पण करतात लोक अनुकरण, तुम्हीच करतात अनुकरण, दुसरं सांगायची काय गरज आहे? बदल पाहिजे ना आपल्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. त्याग पाहिजे ना आपल्यामध्ये. सॅक्रिफाय पाहिजे. कोणासाठी पाहिजे ना? सगळं सेवेसाठी. सेवेसाठी. बायको सोडून गेला तो सेवेसाठी. तो ज्या याचा अधिकारी होता ना तिथं रोमनचा, तिथं नवरा बायको पाहिजे, तरच काय तिथं पद भेटणार आहे. पेत्राने तर बायको सोडून गेला तो. किती मोठा बदल आहे त्याच्यामध्ये. एवढा मोठा एवढा मोठा पेत्रामध्ये काय झालेला आहे? बदल झालेला आहे. सगळ्यात महत्वाचा काय बदल आहे? तुम्ही काय त्याग करता? हालेलुया. बोला हालेलुया. तुम्ही काय त्याग करतात? सगळ्या नावे सोडून तो पेत्र काय झालेला आहे? निघून गेलेला आहे. तुमच्या आणि माझ्यामध्ये देवाचा आत्मा आला असेल तर तुमच्यात माझ्यामधलं पाप निघून जाणार आहे. पेत्र ज्यावेळेस नावेमध्ये होता, सारे रात्रभर तो काय करत होता? हिंडत होता, कष्ट करत होता. त्याला एक मासा सापडलेला नाहीये. पण ज्या वेळेस येशू त्याच्या नावेमध्ये आलेला आहे त्यावेळेस त्याला भरपूर मासे सापडलेले आहे. आणि त्यावेळेस तो येशूला म्हणतो, येशू माझ्याजवळ येऊ नका, मी पापी आहे. बदल झालेला आहे. काय झालेला आहे? बदल झालेला आहे. बदल. परवा दिवशी बदल झालाय. लोकांना आपले गुण लावायचे का काय? तू एवढी लिपस्टिक लावली तर तू जादा लाव. तू एवढं केलं तर तू माझ्यापेक्षा जास्त कर. तेच चालू आहे आपलं. कुठं पाहतात फॅशन आणते तिकडं. अरे त्यांना धंदा करते तिकडं, पैसा कमवते. ते पिक्चर वाले लोक काय करतात? पैसा कमवते. त्यांच्यात पाहून तुम्ही तुमचा बदल करता का? इकडं देवानी तर इकडं लगेच झटका. तिकडे देवानी भाग आहे, तिकडे लगेच झटका लगेच असा. आणि नवीन मुलांचा कट निघाला, ट्यांबा कट. मी नवीन नाव लिहिलेले त्याच. काय? ट्यांबा कट. काय बदल आहे तुमच्यामध्ये? काहीच बदल नाही. इथे यायचं आणि बाहेर जाऊन दे बाबा तू पण दे. आत खाता आली नाही, आता बाहेर खाऊ दोघं मिळून आणि जाऊन नरकाला. काय बदल आहे तुमच्यामध्ये माझ्यामध्ये? हा बदल तुमच्या आणि माझ्यामध्ये, तुमच्याकडे माझ्याकडे. एखाद्या बहिणीने पाहिलं तर ती बदलली पाहिजे. माझ्या पास्टर बद्दल, त्यांच्याबद्दल मला गर्व आहे. काय गर्व आहे. कोणी स्त्रीने पाहू नये म्हणून एवढी मोठी दाढी वाढून ठेवलेली होती पास्टरने तरुणपणामध्ये. तिने भावाच्याच नजरेने पाहिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मी पण दाढी वाढीत होतो. एखादी बहिणीने आपल्याकडे पाहिलं ना, तिने काय म्हणलं पाहिजे? भाऊच म्हणलं पाहिजे. आणि आपण एखाद्या बहिणीकडे पाहत असेल, बोलत असेल तर काय झालं पाहिजे? भाऊच म्हणलं पाहिजे. त्याचा विचार करीत बसतो रात्री आपण. घाणेरडे विचार करीत बसतो असेल. काय बदल झालाय तुमचा? उठता वाजता निसता काय सांगितलं त्या दिवशी वचन? उठता वाजता निसता तुम्ही देवाचं वचन आहे का? तुम्ही एखाद्या भावाला पाहतात, बहिणीला पाहतात, रात्री त्याची आठवण काढीत बसतात. कसा असन त्याचा फिगर, कशी असन बॉडी, मोबाईलवर पाहत बसतात आणि व्यभिचार करत बसतात. हे तुमचा बदल आहे का?
मोबाईल सुद्धा घाबरला पाहिजे. मोबाईल पाहता पाहता तो पण म्हणला नाराय पाहत नाही काही. हालेलुया. असा बदल पाहिजे का? तुम्ही माझ्या बहिणी भाऊ आहेत तुम्ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या आणि माझ्यामध्ये उठता बसता आणि निघता बदल दिसला पाहिजे. तुमच्या आणि माझ्याकडे पाहिल्यानंतर हो म्हणले पाहिजे हा पवित्र पुरुष आलेला आहे. तुमच्याकडे माझ्याकडे म्हणलं पाहिजे ही पवित्र बहीण आली पाहिजे. आपण असे कपडे घालतो का एखादा पापात पडतोय. शिवलेस बायाचे कपडे गबल्या दाखवायच्या. हे कोणची स्टाईल आहे कपडे घालायची? अरे तुझ्याकडे एखाद्या बहिणी आज एखाद्या बहिणीने असे काही वाईट कपडे घालू नये. तिच्यामुळे एखादा भाऊ काय झाला पाहिजे पापात नाही पडला ना. आपल्यामुळे कोणी पापात नाही पडलं पाहिजे. म्हणून गाडीच्या पाठीमागे काय लिहिलंय? सुरक्षित अंतर ठेवा. स्वतःच्या बायकोची काळजी नाही, दुसऱ्या बायकोची काळजी. काय स्वतःची 15 महिना बोलायचं नाहीये आणि काय करायचं दुसरं सुद्धा बोल. सिस्टर कसे आहेत तुम्ही? ब्रदर कसे आहेत तुम्ही? हे ढोंगी लोक आहेत. कोणते लोक आहेत? वचन तू सांगतो. चला आता काढा पहिले पेत्र काढा. हा 2 वाचा. म्हणून सर्व दुष्टपणा सर्व कपट ढोंग हे बाबा सर्व दुर्भाषणे सोडून प्रभू कृपाळू आहे याचा तुम्ही अनुभव घेतला आहे. तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या स्त्रियांनो 3 वाच. पहिले पेत्र तिसरा अध्याय. तसेच स्त्रियांनो तुम्हीही आपापल्या पतीच्या अधीन असा यासाठी की कोणी वचनाला अमान्य स्त्रियाने कोणाकोणाच्या अधीन राहायचंय? आपापल्या पतीच्या. वेगवेगळ्या नाही आपल्याच. पुण्यामध्ये तेच पॅड चालू आहे. एका ठिकाणी बांधलेलं आहे ना तिथंच राहायचं. एका नवऱ्याबरोबरच विश्वासू राहायचं आणि एकच बायको बरोबर विश्वास राहायचं. 10 बायका नाही करायच्या. 10 बायका करायला आपल्या बायबलमध्ये परमिशन नाहीये. मनात एक आणि समोर एक आणि मनात कितीतरी. काही लोकांचा असे उठता बसता रात्री विचार करीत बसते तिच्याबद्दल. हे काय बदल नाहीये. बेविचार आहे म्हणा. बेविचार पाप आहे म्हणा. पाप. तुमची बायको अशक्त असू द्या, जाड असू द्या, नवरा काय असू द्या, तिच्या बरोबरच मारायचे. तिच्या बरोबरच कसं राहायचंय? विश्वासू राहायचे. प्रेज द लॉर्ड. काय सांगितलं? तसे स्त्रियांनो तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा. कोणाच्या अधीन राहायचंय तुम्हाला? स्वतःच्या नवऱ्या संगती. दुसऱ्याच्या नवऱ्या संगती बोलूच नका स्त्रियांनी. कमून नका बोलू. तुम्ही जर बोलले तर तुमचा नवरा टोले देईन तुम्हाला. काय करेल? देईन का नाही? हा. आणि पुरुषांनी सुद्धा आपापल्याच बायको संगती काय करायचे? बोलायचे. दुसऱ्या बायको संगती बोलायचे नाही. दुसऱ्या बायकोची लय काळजी राहते. पुरुषांना पण सुलांना पण. इष्टी मध्ये पाहायला भेटल तुम्हाला. कुठं? इष्टी मध्ये पाहायला भेटल. चालू सकाळीच भेटलं. मावशी तेवढा पदर घ्या ना वरती. हा म्हणलं लय काळजी बाबा तुला. जाय म्हणलं. मावशीची काळजी, आत्याची काळजी पुरुष लोकांना. आणि घरातले लोक उपाशी मरतात. 15 दिवस त्या बायको संगती बोलायचं नाही. 15 दिवस बायकोला भांडणं करायचं. अरे ती बायको तुझ्यासाठी काय नाही करत. सगळं तिने माहेर सोडून आली ती तुझ्यासाठी. तुझं शरीराचं ती अंग आहे आणि तिच्या बरोबर तू बोलत नाहीये. तिच्या बरोबर तू वाईटपणे वागत आहे. तुझी कसली प्रीती आहे? कोणची प्रीती करतो? गाढवानी आहे का तू? कुत्र्यावानी का? कुत्रे पुढं पळत राहतात. काय पाहिजे? पुरुषांबद्दल पण इपिस्करस पत्र मध्ये वाचा तुम्ही. इपिस्करस पत्राचा 5वा अध्याय 25 वाचा. पतींनो जशी ख्रिस्ताने मंडळावर प्रीती केली तशी तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. कोणच्या पत्नीवर? आपली समोर एक आहे आणि मनात किती? दिवसा उठता बसता. बघा इकडे सगळे बघा जरा. डोळे टाऊन करून बघा मागं. उठता बसता निसता एक आहे. उठताना एक आहे.
बसताना एक आहे, त्याच्यातला मास्टर होतो मी, त्याच्यातला मी पहिला नंबर आहे. एक नव्हती, समोर एक होती, एकीकडे इकडं इकडे एक तिकडे एक, मनात एक, निसता निसता एकीचा विचार करायचा, बसता बसता एकीचा विचार करायचा, उठता उठता उठता. बरं चिकन लपडे येते माझी, लय चिकूर होतो मी. पण कुणी बदल केला? मी आता जरी पाहिलं ना एखाद्या बहिणीकडं तर लगेच मला कळतं, लगेच पूर्ण तिचा इतिहास मी वाचून टाकी तुम्ही. आणि माणसाचा पण. म्हणून आपल्या चर्चमध्ये मी कोणाला बोलू देतो का? कोणीच बहिणीनी पुरुष संगती बोलायचं नाही, आणि पुरुषांनी पण काय करायचं नाही. एखादी बाई दिसली का लगेच झालाच तो लगेच. तसं पाहिजे का? बहिणी पण पहा ना, नवऱ्याजवळ कधी थांबत नाही, घुटमळत नाही, पण एखाद्या माणूस दिसला की तिथं घुटमळत. काय बदल आहे तुमच्यामध्ये? प्रभू मधले प्रार्थना करणारे लोक सांगा ना. हा काय सांगितलं? पतींनो, काय म्हणलं? पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळी पतींनो, इकडे बघा पतींनो. पती आहेत का तुम्ही? काही होणार आहेत त्यांना पण सांगतो अगोदर लग्नाच्या जे तरुण मुलं इकडे बघा माझ्याकडे. पती नो होणार आहे तुम्ही, अगोदर पत्नी नका शोधू. आणि मुली पण अगोदर मुलं नाही शोधायचे. ते काय म्हणा बेविचार आहे, म्हणा बेविचार. स्टाईल करा, बेविचार येतो. तरुण मुलांनी आई बाप जे देतील अरेंज मॅरेज हे करायचं आहे. मुलींनी पण काय आहे तेच करायचं. शोधायला नाही लावलं, ते परमेश्वर शोधून देईल तुम्हाला. वय किती हो, 50 हो, 40 हो, 100 हो, परमेश्वर तुम्हाला तुमची बायको आणून देईल, आणि परमेश्वर तुम्हाला तुमचा नवरा आणून देईल. आपण शोधायचं काम नाही करायचं. कुडाची पासळी कुठं लावून नाही घ्यायची पोरांनी लग्नाच्या अगोदर. लग्नाच्या अगोदर नवीन स्टाईल निघली, प्री वेडिंग म्हणा. प्री वेडिंग म्हणजे लग्नाचा अनुभव अगोदरच घ्यायचा. काय कोणची वेडिंग? प्री वेडिंग. बोला ना, सांगा नाव. हा खबरदार, असं काही असेल तर स्पष्ट काय म्हणा, नाही म्हणा. म्हणजे तुम्ही लग्नाच्या अगोदर येता, लग्नाच्या पहिले तुम्ही लग्नाचा अनुभव घेतात. एखादं ये रे बाळा माझ्याकडे, हे माझं लेकरू आहे बरं काही, हे माझे ते पण लेकरू, चल तू पण ये, तू पण लेकरू चल. लग्नाच्या आधी गळ्यात हात घालायचा. मग काय करणार आहे तुम्ही? हा मनात चांगले चांगले विचार येणार आहे. काय विचार करणार आहे तुम्ही? बदल आहे का? बदल पाहिजे ना आपल्यामध्ये. काय प्री वेडिंग जर तुम्ही करत असेल तर तुम्ही लग्नाच्या नंतर करणार त्या अगोदर दाखवत. हाफ कपडे घालतेत, हाफ कपडे घालून दाखवतेत, गळ्यात भेटलेले दाखवतेत, पप्पी घातलेले दाखवतेत. काय बेविचार येतो? लग्नाच्या अगोदर लपडे करून तुम्ही जर लग्न करत असाल तो काय आहे? बेविचार आहे. त्याच्यापासून काय व्हायचं आहे आपल्याला? बदल झालेला व्यक्ती काय करणार आहे? बदल झालेल्या व्यक्तीमध्ये या अशा गोष्टी नसणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बोला हालेलुया. प्री वेडिंग आहे का? करायची का? कधीच करायचं नाही. प्रेज द लॉर्ड. जे आई बापाने तुम्हाला स्थळ करून दिलं, बायकोची घ्या ना पप्पी, नवऱ्याची घ्या ना. अगोदरच काय त्या अगोदर काय आहे? बेविचार आहे, वाईट. तुम्हाला सांगतोय हे जरा कठीण आहे, जड आहे पण सत्य आहे. कसं आहे? जड आहे पण सत्य आहे. हा बसा खाली. काय सांगितलं पुरुषाने? काय म्हणलं? आपापल्या पत्नीचे जरा गुण घ्या. जरा चांगले चहा बनवतीस म्हणा, जरा खारट असलं तरी म्हणा ना, जरा चांगले जेवण बनवले. मी कधी मला घाण सवय होती पहिली, मी हिला लय बोलायचो बरं का. हिला काय मीठ टाकलं, अरे परमेश्वराने अरे तुला प्रीती करायला सांगितली, मीठ असलं तरी सहन कर, छान बनवलं म्हण. तिला खाल्ल्यावर कळतं ती होत्या मीठ कमी, ती सांगते. तुम्ही कशाला सांगता? ते मीठ ठाऊन कोर्टात गेले, मीठ ठाऊन कोर्टात गेले, आणि परमेश्वराने तुम्हाला पृथ्वीचं मीठ बनवलं, तुम्ही कोर्टात जातात. हा काय सांगितलं? कोणत्या पत्नीवर प्रीती करायची? आपल्या समोरच्या पत्नीवर नाही, बाहेरच्या पत्नीवर करायला लावली. असं लिहिलंय का?
सांगा ना, बोला ना. आपल्याच आणि कोणत्या पतीवर प्रीती करायला लावली? आपल्याच जर तुमच्या आणि माझ्यामध्ये बदल झालेला असेल तर तुम्ही तुमच्या कोणावर प्रीती करणार आहे? पतीवर प्रीती करणार आहे. पतीने काय करायचं? आपल्या बायकोवर काय करायचे आहे? प्रीती करायची आहे. हालेलुया. पाय दुखतेत का तुमचे? उभं राहा आपण सगळे उभं राहा. माझा सांगायचा विषय काय आहे? हा, काय झाला पाहिजे? बदल झाला पाहिजे का बदल झाला पाहिजे? काय पाहिजे? बदल झाला पाहिजे. आपलं हसणं पण कसं पाहिजे? हा, गाडीत बसताना लक्ष द्या आता माझ्याकडे. गाडीत बसताना पण आपलं हसणं कसं पाहिजे? लिमिटेड पाहिजे. आपल्यामध्ये शिस्त पाहिजे, आपल्यामध्ये वळण पाहिजे. जर बदल झालेल्या व्यक्तीमध्ये वळण पण असतं, बदल झालेल्या व्यक्तीमध्ये शिस्त पण असते. बदल झालेला व्यक्ती समजा चुकीच्या ठिकाणी थांबतो का? नाही थांबत. बोला ना, किती लोक माझ्या बरोबर आहे? बदल झालेला व्यक्ती चुकीच्या ठिकाणी काय करत नाहीये? थांबत नाहीये. बदल झालेला व्यक्ती स्वतःला शोभवतो. बायकांना सांगितलं असं नाहीये, पुरुषांनी पण स्वतःला शोभवायचंय. कसं शोभवायचे? वचनाने शोभवायचे, आराधनेने शोभायचे. हे पौलांनी काय केलं? जलमध्ये असताना त्याची शोभा, आत्मिक शोभा काय झालेली आहे? कामाला आलेली आहे. ज्यावेळेस तो आराधना करत असताना जलचे बंधन तुटलेले आहे, भूमिकंप झालेला आहे. त्या ठिकाणामध्ये काय झालेलं आहे? जलची सर्व बंधनं तुटलेली आहे. काय तुटलेलं आहे? तुटली. तुमच्यातला बदल या असं काम केलं पाहिजे. आमेन. काय सांगायची गरज नाही कोणाला. प्रेज द लॉर्ड. काय सांगायची गरज आहे का? काय बदल झाला पाहिजे? कशाने शोभवायचं तुम्हाला? त्याच्यामध्ये वाचा तुम्ही. पहिले पेत्र 3 1, 2, 3 वचन वाचा. तसेच स्त्रियांना तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा. आपापल्या पतीच्या काय करायचं? अधीन राहायचं. दुसऱ्याच्या पतीच्या अधीन नाही राहायचं. बायकांनी पण नवऱ्यानी पण आपल्या बायकाच्याच काय करायचंय? कोणाच्या राहायचंय? सांगा शेजारच्याला. आपल्याच पतीच्या अधीन राहायचं. असं करा स्टाईल. कोणाच्या? आपल्याच हा, पतीच्या. पुढे काय सांगितलं? यासाठी की कोणी वचनाला अमान्य असले, हो नाही, वचनाला अमान्य असलं तरी तुमचे भिडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहू. तुमचे निर्मल वर्तन पाहायचंय. लोकांना तुम्ही कसा दिसला पाहिजे? निर्मल परिवर्तन. या बायबलमध्ये वाच, निर्मल. वाच फास्ट मध्ये लवकर. निर्मल वर्तन. कोणतं वर्तन पाहिजे तुमचं? निर्मल वर्तन. चांगलं वर्तन पाहिजे. म्हणा बहिणींचं बोला, बहिणींचं निर्मल वर्तन पाहिजे. म्हणा भावांचं वर्तन कसं पाहिजे तुमचं? निर्मळ. तुम्ही चर्चच्या लोकांनी साक्ष दिले पाहिजे, ब्रदर चांगले ब्रदर आहेत, वाईट नजरेने पाहत नाही. मी तर म्हणतो पुरुषाने स्त्रियाबरोबर बोलायचं नाही, स्त्रियांनी पण पुरुषाबरोबर बोलायचं नाही. तुम्ही वर्तन कसं? जुन्या बाया बघा अजूनही पदर घेतात. किती लोक माझ्या बरोबर आहेत? जुन्या बाया अजून पदर घेतात. एक आजी माझ्या समोरून येत सुद्धा नाही. माझी सासू तर तुम्हाला सांगतो, माझ्या समोरून आजी पदर घेऊन चप्पल घेऊन जायची. वर्तन कसं आहे? बोला ना, वर्तन कसं आहे? तुमच्यामध्ये जर बदल झाला असेल तर तुमचं वर्तन चांगलं असणार आहे. काय चांगलं असणार आहे? शेजारच्याला म्हणा वर्तन चांगलं असणार. डोळे वाटून बघा जरा. वर्तन चांगलं पाहिजे. काय पाहिजे? तुमच्यामध्ये बदल झाला असेल वाच त्याच्यामध्ये. याचप्रमाणे पत्नींनो आपल्या पतीच्या अधीन असा, यासाठी की त्यांच्यापैकी काहींना जर देवाची आज्ञा पाळली हे बघा, काही बायकांना सांगतो मी, तुमचा पती चुकत असेल ना त्याला बडबड करा तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी. जर पापात पडत असेल ना त्याला बडबड करा. आता मी माझ्या बायको समोर मी एखाद्या बाई संगती बोललो तर मी घाबरतो तिला. ती करते ते चांगलं आहे. काय करायचं? ती मला पर स्त्रियांबरोबर बोलू देत नाही म्हणजे ते काय आहे? चांगलं आहे. कारण की मी पापात पडू नये, माती खाऊ नये म्हणून ती करते. ते कशासाठी? देव कशाद्वारे आपल्याला सावधान करतोय? पत्नीद्वारे आणि नवऱ्याद्वारे सुद्धा. समजा ही 4-4 घंटे कोणाबरोबर बोलत बसली तर मी काय म्हणेन तिला? चांगले बोलतीस बाई, अजून 4 लोक सांगती बोल. असं आहे का? वर्तन कसं पाहिजे? निर्मळ. जरा करा असं जरा. निर्मळ. बायको कशी पाहिजे? स्ट्रिक्ट. नवरा पण कसा पाहिजे?
हा तुमचं वर्तन कसं पाहिजे? जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवत असेल, तुमचं तारण झालेलं असेल, पौलाचा बाप्तिस्मा झालाय, पौलाचं तारण झालंय, लगेच त्याने बाप्तिस्मा घेतला तिथं, लगेच त्याच्यामध्ये काय दिसला, लगेच जाऊन तो डायरेक्ट काय केलेला आहे? घोषणा केली की येशू कसा आहे? जिवंत देव आहे, तुमच्यामध्ये माझ्यामध्ये हाच बदल दिसला पाहिजे. बसा खाली. काय वचनामध्ये सांगितलं? त्याचप्रमाणे तिकडं याला डिस्टर्ब करू नको, याला डिस्टर्ब झालं तर ते सगळं डिस्टर्ब होईल. त्याचप्रमाणे पत्नींनो आपल्या पतीच्या अधीन असा. आपल्या पतीच्या अधीन असा, यासाठी की त्यांच्यापैकी काहींनी जर देवाची आज्ञा पाळली नाही, आज्ञा तुम्ही जर पाळली नाही, तर काही न बोलता हे आपल्या सद्वर्तनाने. कोणचं वर्तन पाहिजे तुमच्यामध्ये? निर्मल वर्तन, सद्वर्तन. त्यांची मने जिंकता येईल. तुमच्या सद्वर्तनाने त्यांची मने जिंकता येईल. कोणाचे मन जिंकता येईल तुम्हाला? तुमच्या चांगल्या वर्तनामुळे तुमच्या नवऱ्याचा बदल होईल. आणि पतीने सुद्धा तुमच्या चांगल्या वर्तनामुळे बायकोचं मन जिंकलं जाईल. बायकोचं मन काय करायचं आपल्याला? तिचा विश्वास मोडायचा नाही. तिने म्हणलं नाही पाहिजे माझ्या नवऱ्याचे लय लपडे, असं नाही पाहिजे. लपडे करणारे लोक नरकात जातील. कुठं जातील? मी स्पष्ट बोलतो, काही पण वाटू द्या कोणाला, आपल्या बायकोला आपल्यावर गॅरंटी पाहिजे. आणि आपल्या नवऱ्याला पण कोणावर गॅरंटी पाहिजे? बायकोला पण कोणावर गॅरंटी पाहिजे? कोणचं वर्तन पाहिजे? आपल्यामध्ये बदल झालेला असेल तर सद्वर्तन. काय म्हणलं? सद्वर्तन. सद्वर्तन या शब्दाचा अर्थ काय? चांगलं क्वालिटी वर्तन पाहिजे तुमचं. कोणचे लोक पाहिजेत? आपण क्वालिटी बाज म्हणा. क्वालिटी बाज. लो क्वालिटी बाज पाहिजे का? हा खानदानी. काय म्हणायचं? मी खानदानी. करा ना जरा स्टाईल करा. खानदानी. कांदाने मला पाव दे जरा एकदा, मग चेक करतो मी कांदाने कोरीन काय. कसं पाहिजे वर्तन? कसं पाहिजे? बदल झालेला. येशू आलाय ना, तर तुमच्यामध्ये काय दिसलं पाहिजे? तो खानदानी होता, त्याचं काय? तो पवित्र होता. बोला ना, तो पवित्र गुण कुठे येणार? करा स्टाईल. कुठे येणार? हा सद्वर्तन कुठे येणार? बोला सिस्टर, कुठे येणार? आपल्यामध्ये येणार. कोणाची कॉलर टाईट होणार? तुम्ही चांगलं वागलं तर. हा तुम्ही चांगलं वागलं तर तुमच्या नवऱ्याची कॉलर टाईट होईल, भावाची कॉलर टाईट होईल, घर खानदानाची कॉलर टाईट होईल, पाळकाची कॉलर टाईट होईल, देवाची कॉलर टाईट होईल. तुम्ही जर चांगलं वागले, वर्तन तुमचं चांगलं असलं, कोणाची कॉलर टाईट होईल? बायकोला आनंद वाटेल, घरच्याला आनंद वाटेल. हा चर्च मधल्या बहिणी पण काय होतील? आनंदाने प्रेमाने बोलणार. प्रेज द लॉर्ड. तुमच्यात बदल झाला असेल तर तुमच्यामध्ये एक गुण दिसेल, आणि तो म्हणजे काय आहे? वर्तन. सद्वर्तन. आणि कोणचं वर्तन? निर्मळ वर्तन. मी तुम्हाला सांगतो, अजूनपर्यंत मी एखाद्या लेडीजला मी गाडीवर घेतलं नाही. नको मला कुणी म्हणलं पास्टर कोणच्या पाय संगती दिसलेत, असं मला नको म्हणायला कोणी. मी घेत नाही बहिणीला, मी नाही घेत आतापर्यंत. मी तुमच्या संगती कधी बाजारात तरी बोललोय का? मी सांगा तुम्ही एवढे दिसतात मला, तुम्ही बोललं का कधी? तुम्ही एवढं रस्त्याला दिसतात, कधी बोललं का मी तुमची संगती? सांगा बाजारात. का नाही बोलत मी? की माझ्या एखाद्या बोलण्यामुळे लय ओळख आहे तुमची, त्याला उपयोग नाही, पण त्या बहिणीची आपल्याला काळजी पाहिजे. आपल्यामुळं चार लोक काय म्हणणार, कोण संगती बोलते, तिची बदनामी झाली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि पुरुषांची पण झाली नाही पाहिजे. तुमच्या कशाने तुमच्यात बदल झाला असेल तर कोणचं वर्तन पाहिजे? निर्मळ आणि सद्वर्तन पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुमच्या आणि माझे काय पाहिजे? सॅक्रिफाय पाहिजे. हे बलिदान आहे. काय बलिदान असतात का? कोणाचे? स्वतःचं बलिदान. जे आवडतं ना त्याचा त्याग करायचा. या लोकांना इकडे बघा, आता खूप महत्वाचं आहे. जे आपल्याला आवडतं ना ते सोडून द्यायचं, त्याला म्हणतात बदल. मला दारू आवडते, सोडून दिली. देवाला नाही आवडत, करायचं नाही. देवाला वाईट पाहिलेलं आवडत नाही, मला पण नाही चालणार. देवाला व्यभिचार नाही आवडत, मला पण चालणार नाही. देवाला कानफुगी आवडणार नाही, भांडे घासायला आवडणार नाही, भाकरी थापायचं आवडणार नाही. पुढे जाळ लावतात, जाळ लावायचं काम करतात का नाही?
जरा प्रेमाने बघा का मॅगा वगैरे बघा जरा. जाळाचे करते, हा जाव अशी तुझं असेच करते. आता मी लावला जाळ, दूर फुकायचे काम नाही करायचे. हे सगळं काय करा, बंद करा. स्वतःला चेंज करायचं. बदल म्हणजे म्हणा, बदल म्हणजे स्वतःला बदलायचं. चेंज करणे. पहिला शौल काय होता, शौल होता. शौल होता. नंतर त्याचं नाव काय आलं, बेस्ट क्वालिटीचं नाव पौल. का आलं त्याचं नाव, कारण की पौल म्हणजे पूर्ण बदललेला. काय आहे पौल या शब्दाचा अर्थ आहे पूर्णपणे बदल झालेला व्यक्ती. त्याला म्हणत आहे पौल म्हणत आहे. शौल काय करणार आहे, मानणार आहे. शौल काय करणार आहे, अनेक वाईट गोष्टी करणार आहे. शौल मध्ये काय आहे, व्यभिचार आहे. शौल मध्ये काय आहे, चुकीच्या गोष्टी आहे. पण त्याच्यानंतर बदल झालेला व्यक्तीचं नाव आहे पौल. असा बदल झाला तर रस्त्यावर त्याला फटके किती बायबल मध्ये सांगितलं. त्याला बेशुमार फटके. काय सांगितलं त्याला, वाचा त्याच्यामध्ये या 11व्या अध्यायामध्ये सांगितलं 23 वचन. थांबा थोडं, मी आज थोडं 10 मिनिटं घेणार आहे मी. हा 5 वेळा मी यहूद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले. हा 3 वेळा मला छड्यांचा मार खाल्ला. हा पौल नाव कमवायला काय खावं लागणार आहे, त्रास सहन करावा लागला. मी देवाचे लोक म्हणायला तुम्हाला काय सहन करावं लागणार आहे. त्रास सहन करावा लागला. हा त्रास. लय भेटतील क्वालिटी बस तुम्हाला आता देवाचे लोक. बघा जरा 2-3 चर्च छिंडा, मग कळन तुम्हाला काय चालतं तिथं. सहन करावा लागला. हा काही लोक तर प्रार्थना करणारे असे लोक आहेत. कोणासंगती बोलतात तुम्ही, 5 मिनिटाच्या आत बोलणं बंद करा. जास्त कोणाला फोन करू नका, तुमच्या फोनामुळे लोकांना तकलीफ होती. मी एखाद्या बहिणी बरोबर 4-4 घंटे बोलत बसलो, हा काय होईल, परिणाम कुठं होईल. या असा बदल आहे का तुमच्यामध्ये देवाचा बदल. तुम्ही एका शब्दामध्ये सुवार्थ सांगा, देव कार्य करेल. आमेन. एक प्रार्थना केली त्यांनी जलमध्ये, तर नायकाचं बंदी, नायकाचं काय झालं. हालेलुया. तुमचं वर्तन कसं पाहिजे. निर्मळ. कोणा सांगती फोनवर बोलताना सुद्धा आजपर्यंत तुम्ही सांगा, बोला बरं चर्चने माझी गवाही द्या जरा. मी तुमच्या बरोबर कधी 4-4 घंटे बोललोय का, सांगा ना, बोला ना. आता तुम्ही पण सांगा, कधी बोललोय का मी तुमच्या बरोबर. हा तुम्ही सिस्टर सांगा, बोललोय का कधी मी काही बहिणी सांगते तर बोलत पण नाही. मी सगळं बोलायला कोणाला लावतोय मी, काय करतोय मी. बदल पाहिजे ना आपल्यामुळे एखाद्याच्या जीवनात वाटोळ झाले पाहिजे. आपण कोणचे लोक आहेत, तुम्हाला नवीन नाव दिले परमेश्वराने, विश्वासू नाव दिले. म्हणा काय नाव दिले, विश्वासू नाव दिले. तर तुम्ही विश्वासूच असलं पाहिजे. बायको बरोबर विश्वासू असलं पाहिजे, नवऱ्या बरोबर विश्वासू असलं पाहिजे, पास्टर बरोबर विश्वासू असलं पाहिजे. तुमची बारीक सारी गोष्टी तुम्ही मला फोन करून सांगितलं पाहिजे. आधीन राहिलं पाहिजे. आधीन कोणचे, तुम्हाला कोणचं नाव दिलंय, शेजारच्याला सांगा विश्वासू नाव आहे. विश्वास ठेवणार, म्हणा विश्वास ठेवणाऱ्याला विश्वासू म्हणलेला आहे. कोणावर विश्वास ठेवता तुम्ही, ईश्वर विश्वास ठेवतात. जिवंत देवावर तुम्ही काय करतात, विश्वास ठेवतात. आणि त्याला एक नाव दिलेलं आहे, त्याला काय म्हणलेलं आहे, विश्वासणारा म्हणलेला आहे. पौलाला पण एक नवीन नाव दिले, शाऊलाला पण एक नवीन नाव मिळालं. काय मिळालंय, पौल. मिळवायचं का असं नाव तुम्हाला, हा मिळवायचं का. माझं नाव मोठं झालं पाहिजे, बस संपला विषय. नवीन नाव, कोणचं नाव मिळालं पाहिजे तुम्हाला मला. नवीन नाव. माझं पण तसंच आहे. मला काही नको, मला वरती नको, कुठंच काही नको. मला कोणाचं नाव मोठं झालं पाहिजे, येशूचं नाव. म्हणून मी स्टार्टिंग साक्षीच्या वेळेस चिरडलो, मी बोललो, मी माझं रागवणं सुद्धा तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. रागावला पाहिजे का नाही, बोला ना इकडे बघा. रागावला पाहिजे का नाही. मी रागवलं तर तुमच्यासाठी आशीर्वाद. कुठं गेलं पाहिजे सगळं, विश्वासणारा पाहिजे. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये सांगितलं की आज पौलाला काय झालेलं आहे, 3 वेळेस त्याला छड्या मारल्या. हा एकदा त्याचं काय झालेलं, दगड मार झाला त्याला. काय झालं तुम्हाला, आहे का, झालं का सर, काही केलं का. आहे शरमत चालली सेवा. हा माझा सांगायचा विषय काय आहे, तुम्ही सहन करायचे. तुमच्यामुळे एखाद्याचं नुकसान झालं नाही पाहिजे.
तुमच्यामुळं, तुमच्या काही वागण्यामुळं, बोलण्यामुळं, फोनमुळं, तुमच्या काही भेटण्यामुळं, त्याच्यामुळं एखाद्याचं काय झालं नाही पाहिजे, नुकसान नाही झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज किती मोठी गोष्ट आहे बघा ना. हा, आज आपल्या प्रार्थनेमध्ये होते का काही? काही नाही होत. कमून काही नाही होत? बदल नाही ना. काय नाही आपल्यामध्ये. बदललं पाहिजे. बदललं तर आशीर्वाद आहे, नाही बदललं तर काय भेटल? एकच लावून धरला, हा हेच पाहिजे मला, पुढे ठेवायची तांबाखूची तीच पाहिजे मला, तिची शेवत नाही, तिची शेवत नाही, तिची शेवत नाही. अरे तिच्या शेवत नाही, तिच्यामुळे तुला दुसरे आशीर्वाद भेटाना. हा, तुमच्यात माझ्यात, तुम्ही आणि मी सॅक्रिफाय, तुमचे बलिदान पाहिजे. तुमच्यामध्ये माझ्यामध्ये काय पाहिजे? बदल पाहिजे. बदल. सोंगाडी नको. सोंगाडी नाही म्हणायचं आपल्याला. काय पाहिजे? ओरिजिनल बनायचं. ओरिजिनल. कोणाचं सोंग नाही घ्यायचं आपल्याला. कोणाचं सोंग घ्यायचं? देवाप्रमाणे आपली क्लॅरिटी पाहिजे. काय पाहिजे? क्लॅरिटी पाहिजे. एक सीसीटीव्ही ठेवला डोक्यावर. ठेवा असं जरा. तुम्ही असं नका समजू तुम्हाला कोण पाहत नाही. देवाने ठेवलाय सीसीटीव्ही. कुठं ठेवलाय? तुमच्यावर नाही का सीसीटीव्ही? देवाचं नाही का? आता हात नाही घातलं तर देवाचं राहणारच आहे. पण काय सीसीटीव्ही शेजारच्याला म्हणा, तू कुठं पळालाय? तू काय केलंय बेटे मित्रा? देव सगळं पाहतोय. देवाचे डोळे कसे आहेत? सर्वत्र तीक्ष्ण आहे म्हणा. तीक्ष्ण करा असं. तीक्ष्ण काय? जरा रागाने तीक्ष्ण आहे म्हणा. वाघाचे डोळे पाहिले का? वाघाचे डोळे रात्री शिकार करतात. काय करतात? देवाचे डोळे इतके तीक्ष्ण आहेत ते तुम्ही सगळं पारदर्शकता आहे म्हणा. पारदर्शकता. आता इथं कसं ऑनलाईन सगळं दिसतं. ऑनलाईन पाहायला भेटतं, कपडे पाहायला भेटतात, तुमची लिस्टिंग पाहायला भेटते, कोणतं काय काय. ऑनलाईन सुद्धा गुगलला विचारतात लोक बाजरीची भाकर कशी बनवायची. अजून काय करायचंय? मीठ मिरची ठेसा कसा बनवायचा आहे कशाला विचारते? अरे तुमच्यामुळे एखाद्याच्या वाटोळा झालाय, ठेचा झालाय तिकडे, त्याचं काय? तुम्ही एकमेकाच्या घरात उठतात, बसतात, इकडे तिकडे भांडे घाशीत बसतात, ठेसा तयार करीत बसतात, त्याचं काय? कळतंय का? किती लोक माझ्या बरोबर आहे? हे तुमचा बदल आहे का? एखाद्याच्या दारात जर गेले ना तुम्ही, तुमचा बदल पाहिलाय मी आता एवढ्या 10 दिवसात. 10 दिवसात बदल कळालाय मला तुमचा. तुम्ही काय केलं काय नाही हे सगळं सीसीटीव्ही तिकडं पण झालं, मला पण माहित झालं. तुमची गाडीत बसले तरी बदल दिसला पाहिजे. माकड चाळे केलं तर मी गाडीत बसून रेल्वे मध्ये असं जर केलं तर, माकड चाळे केलं तर काय बदल दिसणार? रेल्वेतलं एका माणसात तारण्यावर. एखाद्या घरी जर गेले तर तुम्ही तुमच्याकडे पाहून म्हटले बाय कोण लोक आले होते तुमच्याकडे? तुम्हाला माहिती का? लोट म्हणा. लोटाकड 2 व्यक्ती आले होते. अख्खं गाव त्यांना पाहायला आलं. काय आलं? गाव पाहायला आलं. तुम्ही कोणाच्या दारात गेले ना, त्याचे भांडे घाशीत बसू नका, याच्या भाकरी उलट्या पालत्या करू नका, ठेचा करू नका, तिथं जाळ लावू नका. तिथं काय करा? गपचित वाचा. तोंडावर कुलूप लावा, डोळ्याला कुलूप लावा, शरीरातल्या प्रत्येक पाटला लॉक लावून ठेवा. शेजारच्या लोकांनी विचारलं पाहिजे कोण होते ते सिस्टर, कोण होते ते पास्टर. काय दिसलं पाहिजे? तेज. मोशे 40 दिवस 40 रात्र डोंगरावर बसला, पण त्याच्या चेहऱ्यामधून काय निघत होतं? तेज निघत होतं. तेज. हे तेज म्हणजे काय आहे? तेज म्हणजे देवाकडून आलेला बदल आहे. तेज म्हणजे काय आहे? देवाकडून आलेला बदल आहे का? तुमच्याकडे देवाकडून आलेला बदल आहे का? तुम्ही जर व्यभिचार करत असाल, तुम्ही जर शिव्या देत असाल, बायकोला मारित असाल, नवऱ्याला मारित असाल, काही बायका पण मारतात नवऱ्याला. एक्सपर्ट आहे. माझा उदाहरण आहे आमचं घरातलंच उदाहरण आहे. आता याच्यावर नाही बोलू शकत. काही बहिणी काय करतात? नवऱ्याला चांगलं मारतात. या असा बदल आहे का? इथं यायचं प्रार्थनेला हालेलुया असं दाखवायचं. पास्टर
कुणी कोणाचं अंगावर पाणी जरी पडलं, जाऊ द्या ब्रदर, जाऊ द्या, जाऊ द्या ब्रदर. गरम चहा जरी वाटला नाही इथं, जाऊ द्या ब्रदर. आणि बाहेर जाऊन बघा, झिंज्या धरायचे सोडणार नाही त्या बाईला, त्या बाईच्या झिंज्या उठतील. अशा बहिणी आहेत. असं पाहिजे का? नाही. इथं चहा पडला, बाहेर पण पडला, जाऊ द्या. माझं एक दिवशी असंच झालं. एक दिवशी मी व्हाईट कपडे घातले, प्रार्थनेला चाललो मी. एक बसमधून एक माणसाने थुकलो असं, सगळं लाल झालं नाही. तर मी इतकं चिरडलो, मी इतकं व्हायपर झालो मी. आणि जात असतं ते गाडीचा पाटला करू राहिलो मी. काय करू राहिलो? गाडीचा पाटला. मला सोडणार आहे, मारतोच म्हणत आम्ही लोक म्हणलो, मारतो त्याला. अरे देव म्हणलं, तू काय करू राहिलं, तू काय करतोय? नाही, बदल पाहिजे. लगेच रिटर्न निघालं. कुणी टोचलं मला? आत्म्याने टोचलं. त्या आत्मा जर असला ना, तुम्हाला टोचतो तो दरवेळेस. तुम्ही काय चुका करता? शैतानाचा आत्मा नाही टोचित. तर काय नाही, काय चूक केलेली नाही. तू काय चूक केली नाही, तू बरोबर आहे. तू क्षमा पण मागू नको, काही पण नको करू, तू काहीच वाईट केलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. हा पौल म्हणतो, मी माझं शरीर काय करतो? कुदलतो. शरीरातून तुमच्या डोळे तुम्हाला पापाला प्रवृत्त करत असं कुदलून टाका त्याला. कोणामध्ये? प्रार्थनेने कुदला, आराधनेने कुदला, वचनाने कुदला. काय तरुण काय म्हणत असेल त्याला पाहिजे? तरुण होता तो. तरुण मनामध्ये काय त्याला पाहिजे का नाही काही गोष्टी समजून काय मला काय बोलायचे. पण तो काय म्हणतो, मी माझं शरीर काय करतो? उदलतो. काय पाहिजे शरीराला? ताबा पाहिजे, कंट्रोल पाहिजे. तुम्हाला माहित का? नाव आहे, म्हणा नाव आहे. नाव एका सुकानामुळं ती काय होते? वळवली जाते आणि थांबवली पण जाते. कंट्रोल आहे. गाडी कशावर थांबते? म्हणा ब्रेकवर. क्लचवर थांबते. ब्रेक पाहिजे तुमच्यावर. काय पाहिजे? ब्रेक पाहिजे. करा असं जरा. इथं म्हणायचं ब्रेक आणि बाहेर अनब्रेक पाहिजे. ब्रेकच नाही, फेल होऊन जाते. एखादं लॉलीपॉप दिसलं का पळत लॉलीपॉप माग. असं पाहिजे का? काही दिसू द्या तुम्हाला. तुमच्या जीवनामध्ये ब्रेक लावणारा पवित्र आत्मा. वाईट गोष्टीला ब्रेक लावा. म्हणा वाईट गोष्टीला ब्रेक लावायचा आहे. हालेलुया. ठीक आहे. सर्वांना या वचनाद्वारे प्रेज द लॉर्ड. सर्वांना